संत एवढे श्रेष्ठ आहेत, गुरु एवढे श्रेष्ठ आहे, गुरुच्या माध्यमातून देवापर्यंत जायचंय आपल्याला। आता नामस्मरण अखंड घडतं। नामस्मरणाचे फायदे काय? नाम घेता वाट चाली, यज्ञ पावला पाऊली। आता आपण समजा वारीला जातो, किती पाऊलं आपण चालत असतो, पण तर त्याची गणती करता येईल का? प्रत्येक पाऊला गणेश यज्ञ केल्याचं पुण्य भेटतं वारकऱ्यांना। आणि पंढरीचे वारकरी मोक्षाचं म्हणजे त्याच्या पलीकडचं फळ आहे त्या वारकऱ्यांना। एक वेळेस पांडवांनी यज्ञ केला होता, 153 दिवस यज्ञ चालू होता, 1 वर्ष 53 दिवस, आणि त्याची पूर्णाहुती करायची होती। आणि त्या पूर्णाहुती करता एका साधूला आणायला भीम आणि अर्जुन गेले। त्या साधूने सांगितलं, मला 1000 वर्षाच्या 1000 यज्ञाचं पुण्य अर्पण करा तर मी येईल। आता भीम म्हणे, आमचं मुळात पहिलाच यज्ञ आहे, तुम्हाला 1000 वर्ष यज्ञाचं पुण्य आम्ही कुठून देणार? गुपचूप ते परत आले। द्रौपदीला समजलं का साधू महाराज आलेले नाही पूर्णाहुतीला, ती म्हटली थांबा आता मी येते साधूला घेऊन। तिने मग घरापासून नामस्मरण सुरू केलं। साधूच्या आश्रमापर्यंत जाईपर्यंत तिने नामस्मरण केलं। तिथे गेल्याच्या नंतर साधू महाराजाला म्हटली, साधू महाराज चला तुम्हाला यायचंय आमच्या यज्ञाच्या पूर्णाहुतीला। ते म्हणे मी येईल ना, पण मला 1000 यज्ञाचं पुण्य द्या। ती म्हणे 1000 काय लाखो यज्ञाचं पुण्य घ्या म्हणे, तुम्हीच बोलता ना, नाम घेता वाट चालेल, यज्ञ पाऊला पाऊली, काय प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला म्हणे। गुपचूप ते साधू महाराज आले आणि यज्ञाची पूर्णाहुती केली। एवढं नामाला महत्व आहे। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक वेळेस व्यास परीक्षितेला भागवत सांगत होते, आणि त्यावेळेला स्वर्गातले देव ते कथा ऐकायला आले, आणि व्यासाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। ते काय बोलत होते, का आमचं स्वर्गातलं अमृत घ्या तुम्हाला, आणि तुमचं कथामृत आम्हाला द्या। त्यावेळेला व्यास त्यांना बोलले, म्हणजे हा व्यवहार असा आहे म्हणे, तुटक्या फुटक्या काचा द्यायचा आणि सोनं मागायचं। आमचं कथामृत तुमच्या अमृताच्या पुढं, तुमचं स्वर्गातलं अमृत आमच्या कथामृताच्या पुढे एकदम फिक्क आहे। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुमच्या अमृताला आम्ही खात नाहीत म्हणे, आम्हाला तुमचं अमृत नको, आमचं कथामृत श्रेष्ठ आहे। देवाला परत पाठवलं शुकाचार्यांनी, नाम श्रेष्ठ आहे आपल्याला, याच्यात काय सांगायचं। आणि तेच नाम आपल्याला वारीमध्ये भेटतं। त्याच्या पलीकडे जाऊन अजून दृष्टांत द्यायचं झालं तर एक वारकरी असतात, खूप म्हणजे ते परमार्थामध्ये मुरलेले असतात, निष्ठावंत भाव त्यांचा असतो भगवंताविषयी, नेहमी कथा कीर्तन प्रवचन भजन याच्यामध्येच असतात, पण त्यांचा मुलगा असतो त्याला अजिबात देव भजन कीर्तन काहीच आवडत नसतं, त्यामुळे ते आई वडील खूप दुःखी असतात। एक वेळेस असेच वारकरी त्यांच्या घरी आले, आणि ती सांगत होती त्या वारकऱ्याला, म्हणे काय करायचं महाराज, आम्ही आमच्या मुलाच्या बाबतीत खूप नाराज आहोत म्हणे, मुलगा आमचा म्हणजे असे या मार्गात येतच नाही, त्याला नामस्मरण कथा कीर्तन काहीच आवडत नाही म्हणे, काहीतरी करा म्हणे तुम्ही। असं यांचं बोलणं चाललं, तेवढ्यात तिकडून तो मुलगा आला। त्या वारकऱ्याने म्हणे बेटा इकडे। आता बेटाला काय त्यांच्या जवळ जाऊन बसायची बिलकुल इच्छा नव्हती, पण नाविलाजाने तो तिथे जाऊन बसला। ते त्याला समजून सांगत होते, बाळा भगवंताची भक्ती केलेली चांगली असती, नामस्मरण केलेलं चांगलं असतं, कथा कीर्तन ऐकलेलं चांगलं असतं, आपल्या जीवाला म्हणजे मोक्ष भेटतो, आनंद मिळतो। तो काय ऐकायच्या मापात म्हणजे फक्त ऐकत होता। मग थोड्याच वेळात त्यांनी काय केलं, भांडणाची तयारी केली, भजन सुरू केलं, त्याला उठून दिलं नाही त्या साकाराने। नाविलाजाने त्या मुलांनी ते भजन केलं, संताच्या संगतीत बसला। कालांतराने त्यांनी ये लोकांची यात्रा संपवली, तो गेला, यमदूत आले त्याला घेऊन गेले। यमदूताने त्याला चित्रगुप्ताकडे नेलं। चित्रगुप्ताला विचारलं, काढा तुमचं बाळ म्हणे, याचं काय पुण्य पाप काय आहे, त्याची गोळाबेरीज करा म्हणे। ते चित्रगुप्ताने पाहिलं, यांनी एक वेळेस भजन केलंय, संताच्या संगतीत राहिलेलं आहे। मग त्यावेळेला मग यांनी विचारलं त्याचं फळ काय, तर चित्रगुप्त बोलला मला नाही सांगता येत याचं काय फळ आहे ते। मग काय करायचं म्हणे, आपण भगवान शंकराकडे जाऊ। मग ते चित्रगुप्त यमदूत आणि तो मुलगा
हे तिघ भगवान शंकराकडे गेले. शंकर म्हणे हे मला पण नाही सांगता यायचं, आपण विष्णूकडे जाऊ. मग ते चौघ विष्णूकडे गेले. विष्णू ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणे मला पण नाही सांगता यायचं. पुन्हा विष्णूकडे गेले. विष्णू म्हणे ह्याचं उत्तर मला पण देता येणार नाही, तुम्ही शेषाकडे जा. तेव्हा तो मुलगा काय म्हणला, तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे जा, मी आता पुढे येणार नाही. एक तर मला त्याचं काय महत्व आहे, काय पुण्य हे सांगा, नाही तर मला माझ्या परत नेऊन माझ्या ठिकाणी घाला. त्यावेळेला ब्रह्मदेव बोलतात आता तुला काहीच करायचं नाही म्हणे, तू पुढेच येऊ नको, आम्हीच तुला घेऊन जातो. ब्रह्मदेवानी एक पालखी आणली आणि त्या पालखीमध्ये त्या मुलाला, म्हणजे त्यावेळेला तो मुलगा होता, त्या मुलाला बसवलं आणि चारी बाजूला विष्णू, ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि चित्रगुप्त या चौघांनी त्याला खांदा दिला. नामाचं महत्व चालले आपलं. या चौघांनी त्याला खांदा दिला आणि शेष नारायणाकडे गेले ते. आणि तिथं गेल्याच्या नंतर विचारलं का म्हणे नामाचं महत्व काय. विष्णूकडे गेले, नामाचं महत्व काय म्हणे. मग ते विष्णूनी सांगितलं म्हणे त्या मुलाने विचारलं का मी एक वेळेस भजन केलंय, संतांच्या संगतीत राहिलो आणि ह्या लोकांनी मला इथपर्यंत आले, त्याचं महत्व काय. तेव्हा त्या विष्णूने सांगितलं अरे म्हणे अजून तुला महत्व कळालं नाही का म्हणे. त्या योगाने तो विष्णू लोकांपर्यंत आलास, यमदूतांनी तुला आणलं होतं, यमसदनी जाणार होतास, पण विष्णू लोकात आलास म्हणे. हेच नामाचं महत्व आहे. हेच काय आहे नामाचं महत्व. नामाचं महत्व आणि वारीचं महत्व अजून सांगायचं झालं, दोन मित्र असतात, एक प्युअर दारुड्या असतो आणि एक प्युअर वारकरी असतो. तो दारुड्या एवढा त्रास देतो घरातल्या लोकांना. एक वेळेस असंच तो वारकरी वारीला जाण्याच्या गडबडीत होता. त्या दारुड्याने दारू पिऊन आला, त्या बायका मुलांना मार झोड केली आणि त्याची बायको गेली आणि त्या वारकऱ्याला बोलली भाऊजी आता आम्हाला हे सहन होत नाही, तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढा, चला म्हणे. आणि ते घेऊन आले त्या वारकऱ्याला. तो आला त्या दारुड्या मित्राला म्हटला अरे काय चाललंय तुझे म्हणे, तुझा सगळा संसार विस्कळीत झालाय, तो एक तर तुला दारू सोड नाही तर मला सोड म्हणे. मी आजपासून तुझ्याशी मैत्री करणार नाही, तुला जर दारू सोडायची नसेल तर मी तुझी मैत्री सोडेल म्हणे. तो म्हणे मी मैत्रीच पडणार नाही, दारू सोडणार नाही. मग म्हणे मग चाललो मी, मला नाही लागत तुझी मैत्री, तू माझ्याबरोबर 4 दिवस वारीला आलास ना तर मग मी तुझी मैत्री करीन. कसं असतं, भोग सरत आला का योग चालून येतात आणि मग हो नाही करत करत तो दारुड्या मित्र ह्याच्या बरोबर वारीला निघाला. वारीला गेला तो 2-4 मुक्काम गेल्याच्या नंतर एका गावामध्ये भाविक भक्तांनी ह्या दोघांना त्याच्या घरी नेलं चहा नाश्त्याला. गेल्याच्या नंतर अशी षोडशोपचारे पूजा मांडलेली आणि हा दारुड्या त्यालाच आधी बसवलं पूजेला. त्याला इतकं वाईट वाटत होतं, इतकं. अब तो म्हणायचा अहो तुमच्या पाया पडतो, माझी पूजा करू नका, माझी पात्रता नाही, मी प्युअर दारुडे, यांनी मला बळच आणलंय, माझी पूजा करू नका. पण त्याची ते कुणी पाय सोडत नव्हतं. त्याची पाद्य पूजेपासून यथासांग पूजा त्या माणसांनी केली त्यांची. त्याच्या मनामध्ये एवढा परिणाम झाला का त्यांनी बाहेर आल्याच्या नंतर म्हणला मित्रा आता मैत्री सोडायची गरज नाही आणि दारू प्यायची गरज नाही, आता तूच माझा गुरु आणि तूच माझा देव, मला तू अनुग्रह दे आणि मला माळ घाल. सांगा 4 दिवस तो वारीमध्ये गेला, प्युअर म्हणजे दारुड आहे. 4 दिवसात जर वारीमध्ये वारकरी बनत असेल त्या वारीचं ह्याच्यापेक्षा काय महत्व सांगायला पाहिजे. आणि आज आपण जी वारी करतो ना ही एकमेव भानुदास महाराजांच्या केलेल्या कर्मामुळं, चांगल्या कर्मामुळं आज आपल्याला वारी भेटते. आता 4-5 दिवसापूर्वी पण तो मेसेज आला होता पाहायला व्हॉट्सअपला. आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी एका ठिकाणी वाचायला भेटला होता मला. विजापूरच्या राजाने पंढरपूरच्या भगवंताला चोरून नेलं आणि तिथं प्रस्थापित केलं. षोडशोपचारे पूजा करायचे, काय करायचे भगवंताला. इकडची आपले वारकऱ्याची साधी सोपी पूजा आवडत होती पण त्या राजाची पूजा आवडत नव्हती. ते इतके म्हणजे नाराज होते आणि ते भानुदास महाराजांच्या स्वप्नात गेले आणि त्यांनी सांगितलं का मला या विजापूरच्या राजाने चोरून आणलेले तर मला परत घेऊन जा. तिकडं पंढरपूरमध्ये चौकड भगवंत नाही असं चाललेलं. आणि मग भानुदास महाराज त्या विजापूरला गेले. ते गेल्याच्या नंतर तिथं चौकडे पारेकरी होते, खड्या कुलप पॅक होते.
भानुदास महाराज त्या गेटवर गेल्याबरोबर सगळे पारेकरी बोलून पडले आणि त्या दाराच्या काड्या कुलप ते सगळे गळून पडले. हे गेले पांडुरंग परमात्म्याला भेटले आणि पांडुरंगाने सांगितलं आता तुम्हाला इथून घेऊन जा. तेव्हा भानुदास महाराज बोलले मी तुम्हाला घ्यायलाच आलेलो आहे, पण आपण उद्या जाऊया सगळ्यांना चुकवून. आणि भगवंतांनी जी त्यांच्या गळ्यातला तो हार काढला आणि त्या भानुदास महाराजांच्या गळ्यात टाकला. त्या हाराबरोबर नवरत्नाचा हार सुद्धा त्या भानुदास महाराजांच्या गळ्यात गेला. यांचं लक्षच नाही आपल्या गळ्यात फुलाचा हार आलाय का नवरत्नाचा हार आलाय म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी कुठेतरी रात्री झोपले ते आणि दुसऱ्या दिवशी नदीवर आंघोळीला गेले. आणि इकडं सकाळी पुजारी पूजा करायला आले, भगवंताच्या गळ्यात नवरत्नाचा हार नाही. चौखड लोक शोधाशोध करत होते आणि याईने काय केलं, गंगेवर गेले आणि तो हार काढला फुलाचा, त्याच्यामध्येच तो नवरत्नाचा हार होता. तर गंगेवरून रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने पाहिले, त्याच्यावर बक्षीस ठेवलं होतं. जो कोणी हा हार शोधून आणि त्याला बक्षीस, त्याला खूप आनंद झाला, आता आपल्याला बक्षीस मिळणार, आपण चोर पकडला. त्यांनी भानुदास महाराजांना पकडलं आणि राजाकडे घेऊन गेला आणि बोलला म्हणे ह्या पा म्हणे मी चोर पकडून आणलाय, यांनीच पांडुरंगाचा हार चोरलाय. मग आता याला शिक्षा काय द्यायची, मग याला उद्या 16 द्यायचं म्हणून ठरलं. 16 द्यायचं ठरलं आणि सूळ रवला आणि गेले. तिथं गेल्याच्या नंतर आता 16 द्यायचं. त्या 16ला जनाबाईच्या 16चं तरी पाणी झालं होतं, पण भानुदास महाराजांना ज्या 16 द्यायचं होतं त्या 16ला फांद्या पानं फुलं फुटली. सगळे लोक आश्चर्यचकित झाले का अशी 9 पल्लवी त्या झाडा 16ला फुटली. सगळे गर्भगळीत झाले आणि मग भगवंतानी भानुदास महाराजांच्या कानात सांगितलं का मी तुझ्या खिशा पडशीमध्ये सूक्ष्म रूपात आहे, तो आता रस्त्याला लाग. आणि मग ते भानुदास महाराज रस्त्याला लागले सूक्ष्म रूपामध्ये. हे लोक त्या सूळ जिथं होता तिथून ते परत गेले. तिथं जाऊन पाहतात तर भगवंताची मूर्ती तर नाहीये, पण फक्त तो खाली खड्डा होता. सांगतात आजपर्यंत त्या खड्ड्याचीच ते लोक पूजा करतात म्हणून. आणि मग ते आणून भगवंताची प्राण प्रतिष्ठा पुन्हा परत केली. आणि त्या भानुदास महाराजामुळे आपल्याला पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा भेटले आणि त्यांचे वंश एकनाथ महाराजामुळे आपल्याला माऊलीची समाधी म्हणजे अदृश्य झाली ती काही काळ, कोणाला सापडत नव्हती. त्यावेळेला माऊलीने एकनाथ महाराज स्वप्नात जाऊन सांगितलं होतं, आपण नेहमी ऐकतो का बाबा माझ्या गळ्याला मुळी लागली. मग ते एकनाथ महाराज गेले, त्यांचा शोध केला, समाधी पूर्ण म्हणजे त्या काट्या कुपाट्यामध्ये अदृश्य झाली होती. तसं ह्या संतांमुळं देव आज म्हणजे आपल्याला मिळालेले येतं. आपण काय करायचं, देवापर्यंत नाही पोचलं, आपण संतापर्यंत सद्गुरूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. देवाला त्याच्या भक्ताला दिलेला त्रास कधीच आवडत नाही. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध होणार होतं, अटळ होतं म्हणजे ठरलंच होतं ते युद्ध. बलराम बोलतायत का मी कौरवाकडून लढणार आहे. आता बलराम कौरवाकडून लढला म्हणजे पराजय पांडवाचा होतो का, ही एक भीती वाटली कृष्णाला. मग कृष्णाने काय केलं, एक दिवशी बलराम दादा दर्शनाला चाललेली होती. कृष्णाने एकदम अशा म्हाताऱ्या अशक्त ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि बलराम दादा चाललेले होते. ते ब्राह्मणाच्या रूपात कृष्णाने जाऊन बलराम दादाला धडक दिली. त्याची कला आहे ही. धडक दिल्याबरोबर तो ब्राह्मण खाली पडला आणि गत प्राण झाला. चौकड म्हणजे चर्चा झाली, बलराम दादानी ब्राह्मणाला मारलं. मग हे भगवान कृष्णाने गेले लगेच तिथं. म्हणे दादा हे काय केलं, म्हणे तू ब्रह्म हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर बसलंय. म्हणजे आधी काय बोलले ते मी कौरव कोण लढणार आहे. मग आता ह्याला कौरव कोण लढायचं म्हणलं पांडवाचा पराजय होईल, मग ह्याला कसं कुठं पाठवायचं म्हणून हे ब्रह्म हत्येचं पातक बलराम दादा कोण घडून आणलं. आणि मग तिथंच बोलायला लागलं भगवान श्रीकृष्ण, अरे दादा हे काय केलं, ब्रह्म हत्येचं पातक तुझ्या डोक्यावर आहे, लगेच तू तीर्थयात्रेला जा आणि पातक धुवून ये. तर ते म्हणे नाही मी नंतर जाईल युद्ध संपल्यावर. पण ते म्हणे हे काय खेळ आहे, म्हणे डोंबऱ्याचा खेळ करायचा का, म्हणे पापाचं गाठोडं डोक्यावर घेऊ, त्याच्यापेक्षा त्या युद्धाशी तुला काय करायचंय, तू जा म्हणे तीर्थयात्रेला. त्यांना तीर्थयात्रेला पाठवून दिलं. इकडं कौरव पांडवाचं युद्ध झालं, परिणाम पांडवाचा विजय झाला, कौरवाचा संपूर्णपणे नाश झाला. आणि नंतर बलरामदादा यात्रेहून आल्याच्या नंतर ते लागले म्हणायला का मी असतो तर कौरवाचं असं झालं नसतं. भगवंत बोलले दादा ते मीच घडून आणले, माझ्या भक्ताला त्रास दिलेला मला आवडत नाही, तू माझ्या
प्राणप्रिय अर्जुनाच्या विरोधात लढणार होता म्हणे, म्हणून तो म्हातारा ब्राह्मण मीच झालो आणि मीच मेलो, मीच तुला तुझ्या डोक्यावर पातक लावलं आणि मीच तुला काशी यात्रेला पाठवलं. हा भगवंत नटधारी आहे, भोग भोगुनी ब्रह्मचार्य असा हा परमात्मा आहे. म्हणून आपण पूर्णपणे संताच्या आणि भगवंताच्या सहवासात राहायचं. हे जे आपण म्हणतात ना, हे माझा, हे माझा, ते माझं, हे काहीच नाही. आपण त्यांच्यात आहोत, त्यांच्यात राहायचंय, जगायचंय. पण किती जेवी जळात पद्मपत्र जाणून नेणं ते करी माझे मन, तुझी प्रेम पुन देऊन या तैसा मी वर्त. म्हणजे जेवी जळात पद्मपत्र असं जीवन जगायचं. पाण्यात कमळ असतं पण त्याला पाणी म्हणजे भिजवत नाही, तसं आपण सगळ्यात राहायचं. नातेवाईकात राहा, भाऊबंदात राहा, मित्रमैत्रिणीमध्ये राहा, सगळ्यात राहा, पण एकदम व्यवस्थित. भगवंताशिवाय आपल्याला कुठलाच आधार नाही. त्याचा अगदी 2च मिनिटात मी एक थोडासा दृष्टांत देते. एक राजा असतो, त्याचा एवढं प्रेम त्या राणीवर असतं, पण त्या राणीचं प्रेम त्या नाव्यावर असतं. तो नावी रोज राजाचं मालिश करायला त्या राजवाड्यात येतो. असं करता करता त्या राणीचं त्या नाव्यावरच प्रेम जडलं. म्हणजे विनाशकाने विपरीत बुद्धी काय असते. एवढ्या राजाची राणी असताना तिला नाव्यावर प्रेम जडायचं काय कारण आहे. आणि मग त्यांना आता तो राजा त्यांच्या मार्गातला काटा वाटायला लागला. मग त्या नाव्यानी आणि त्या राणीनी या राजाचा खून करायचं ठरवलं. राजाला काहीच माहीत नव्हतं, पण एक दिवशी तो नावी वस्तारा घासत होता. काही राजाला माहीत नव्हतं. फक्त तो राजा काय बोलायचं म्हणून राजा बोलला, घस घस के लगाओ पानी, घस घस के लगाओ पानी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. आलं लक्षात? म्हणजे तुझ्या मनात काय ते मी ओळखलं. हे फक्त मन होती म्हणून तो बोलला. पण त्या नाव्याला काय वाटलं का आपण याचा खून करणार आहोत हे त्याला समजले. मग तो एवढा घाबरला, रडाया गागायला लागला, राजाची माफी मागायला लागला. राजा बोलला, हे काय, कशा करता माफी मागतो तू? नाही म्हणे, मी चुकलो, मी चुकलो. अरे काय चुकलं ते तर सांग. मग त्या नाव्याने प्रामाणिकपणे सांगितलं का राजे महाराज, मी खूप म्हणजे वाईट मार्गाने चाललो होतो आणि राणीने मी तुमचा खून करायचं ठरवलं होतं. तेरे दिल की बात मैंने पहचानी. ह्याला वाटलं खरंच ह्याला माहिती आहे, झालंय माहिती. याने आपली चूक आपल्याच तोंडाने कबूल केली. आणि मग त्या राजाला एवढा पश्चाताप झाला, खाडकन डोळे उघडले का आपण जीवापाड प्रेम ह्या राणीवर करत होतो. सर्वच आपण ह्या राणीला अर्पण केलं होतं आणि ह्या राणीने नाव्याबरोबर प्रेम केलं आणि माझा खून करायला ते दोघं एवढे म्हणजे तयार झाले. काही नाही म्हणे, ह्या संसारात ह्या राज्यात राहायचंच नाही. तात्काळ त्यांनी निर्णय घेतला आणि जंगलामध्ये जाऊन घोर तपश्चर्या केली आणि शेवटी तो विष्णू लोकात जाऊन विलीन झाला. तर आपल्या आजच्या ह्या प्रवचनरूपी पुष्प हे भगवंताच्या व्यासांच्या त्यांनी समर्पित करण्याची संधी आपण दिली. वेळ पण जास्त झाला आहे आणि झालेली सेवा मी आपल्या सर्व श्रोते सज्जनाच्या चरणी समर्पित करते. तसेच माझे सद्गुरू ब्रह्मलीन वेदांतचार्य तुकाराम शास्त्री महामुनी यांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानोबा तुकोबा सर्व देवदेवतेच्या चरणी समर्पित करते. माझे प्रथम गुरु आईवडील आणि मला खरंच माझ्या आईवडिलाकडून बाळकडून भेटलं म्हणून मी आज उशिरा का व्हायला ह्या जागेवर येऊ शकले. म्हणून मी माझ्या आईवडिलाच्या चरणी माझी ही प्रवचनरूपी पुष्प समर्पित करते. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विमुख सुरू. बालक बोबडा बोली का वाकुड्या विचको चाली चोज करुणी माऊली रे जय जेवी. तसं तुम्ही थोर अंतकरणाने माझी सेवा गोड मानून घ्यावा एवढं बोलून मी इथंच थांबते. कुठलंही श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.